नमस्कार. CIT न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ शिवसेना शहर शाखा आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा. या मेळाव्यामध्ये काही नगरसेवक व पदाधिकारी दिसून आले नाही. गटबाजी या समोर दिसून आलेली आहे. काय सांगतात ते ऐका. येथे बघितलं तर येथे बसलेल्या सर्व लोकांमध्ये हे सगळे जुने जाणते 35-40 वर्ष पक्ष आणि आपला पक्ष एकत्र असताना आपण आपल्या पक्षाकडे थोडंसं दुरावलं जातोय का, हा विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे. शहर शाखा म्हणजे एक आपलं मंदिर ऑफिस थांबतो आणि तिथे येऊन बसतो, पण कधीतरी आपण शाखेमध्ये यायला पाहिजे की नाही. आपण शाखेला मंदिर मानतोय तर त्या मंदिरातूनच आपल्या शाखेचा शिवसेनेचा हा उद्धार झाला पाहिजे की नाही. आपला उद्धार झालाच पाहिजे, कारण की आपण लोकांच्या सेवेसाठी आहोत. पण त्याबरोबर आपल्याबरोबर जर आपला पक्ष बळकट झाला तर ह्या पुढचेही 5 वर्ष नक्कीच आपण तिथे काम करू शकणार आहोत की नाही, मला तरी असं वाटतं. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, आनंदजी दिघे साहेब, शाबीरबाई शेख माजी कामगार मंत्री यांच्या स्मृतीला अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले कल्याण जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय लांडगे साहेब, या शहराचे शहर प्रमुख आदरणीय अण्णासाहेब वाळेकर, ज्येष्ठ पत्रकार सोनावणे साहेब, आमच्या माजी. खरं तर अण्णासाहेब आज 7 महिने आपल्याला खूप उशीर झाले साहेब. अण्णासाहेब आपण फक्त आणि फक्त 3000 मताने हरलोय, 6000 पण नाही. खरं आपल्याला 3 पडले असते तर 3 तिथं मायनस गेले असते. मी आज तुमच्या समोर नवीन नगरसेवक आहे, पण पहिल्यांदाच एक पक्षासमोर मला बोलायची एक संधी दिली आहे. थोडी अशी भीती पण वाटते, कारण मीडियासमोर खूप वेळा बोललोय, पण जेव्हा वरिष्ठ बसले असतात तेव्हा काही चुकीचे शब्द निघाले आणि वरून बेल वाचते, तसं व्हायला नको. इथं बसलेल्या सर्व शिवसैनिकांना अण्णा बघायचंय. अण्णा, आपल्याला अण्णा बघायचंय. आज आपण 7 महिने झाले गप्प आहोत. त्यांना यांची लायकी नाही. आज 27-28 नगरसेवकांचा ग्रुप आहे. आम्ही जेव्हा सभागृहामध्ये बसतो तेव्हा गप असतो. काही लोक आताच गेल्या सभागृहामध्ये भाजप आणि सेना आमने सामने झाली. आपण काय केलं? आपण गप राहील. इथं 16-17 असताना आज आपली युती झाली, ठीक आहे, पण तिथं 16-17 असताना आपण 28 असताना अंबरनाथ मध्ये शिवसेना काय होते ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. पण आपसामध्ये काय गडबाजी आहे हे खरी गोष्ट आहे. पण त्यामुळे आपण घरी बसणं हे आपल्याला मान्य होणार नाही यांना, कारण की शहरामध्ये जो शिवसेनेचं नाव आज 7 महिन्यापूर्वी होता, आज कुठेतरी खपत झाले, कुठेतरी कार्यकर्त्याचा खच्चीकरण होतोय, कुठेतरी निवडून आले नगरसेवक कुठेतरी कमी पडतायत. का कमी पडतायत? आपसामध्ये गडबाजी. जिल्हा प्रमुख यांना नम्र विनंती आहे की साहेब लवकरात लवकर गडबाजी मिटवा, नाहीतर कालचे आलेले लोक इथं बसणार. निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी जी मेहनत केली, अगदी युवा सैनिक, शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक, आमच्या महिला आघाडी, या सर्वांनी आपण स्वतः उमेदवार असल्यासारखं पायाला भिंडी लावून अख्खं अंबरनाथ शहर पिंजून काढलं. मग आपण कुठं कमी पडलो? ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आपल्यावर का आली? आज ही वेळ आपल्यावर का आली? लोकांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुद्धा आहे, त्यांनाही अभिवादन करतो. त्यामुळे आनंद दिघे साहेब, महासाहेब यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेतच. त्याचबरोबर या महाराष्ट्रावर सन्माननीय माजी मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री आणि मुख्य नेते शिंदे साहेब यांचं बारीक लक्ष या अंबरनाथवर आहे. सतत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं अंबरनाथवर एक विशेष प्रेम होतं. ठीक आहे, 7 महिन्यानंतर हा कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मेळावा लागलाय आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता आमचे ज्येष्ठ जिल्हा प्रमुख आदरणीय लांडगे साहेब, त्याचबरोबर आमचे जुने मित्र
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आदरणीय किरण सोनवणे साहेब मंचावर शिवसेने मार्गदर्शन केलं की त्याच्यामध्ये लक्ष द्या, जास्तीत जास्त नाव नोंदणी करा आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जे जे विषय असतील त्यासाठी सगळ्यांनी एकमेकासोबत राहा असा संदेश सगळ्या शिवसैनिकांना दिलेला आहे. या पलीकडे इथं काही नव्हतं. अण्णा गटबाजीच्या बाबतीत सुद्धा आज बरीचशी खतखत लोकांकडून व्यक्त हा करण्यात आली. आमच्या आपसातला मामला आहे शिवसैनिकांचा, ते वरिष्ठ सोडवतील. आता 2 तास लागतात खड्ड्यामध्ये, 2 तास ट्रॅफिक जाम असते. आज खड्ड्यावरती रस्ते पडलेले आहेत, त्याच्या बाबतीत सुद्धा आज बरेचशी त्याच्यावर मी लवकरच पत्रकार परिषद वेगळी घेईन. अंबरनाथ शहरामध्ये चाललेला विकास आणि लोकांना होणारा त्रास याबाबत मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा बडगा उभारणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला बोलवेन.